नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आणि सरोजिनी पाटील मालवण जवळचं जे कुंभारमठ नावाचं जे एरिया आहे, जो मालवणच्या अगदी जवळ 1-2-3 किलोमीटर परिसर आहे, जो तिथं माझे मित्र महेश जोहेकर राहतात. आपण बांबूच्या अभ्यासासाठी विविध ठिकाणांना भेटी देत असतो. तसं बांबूमधल्या ज्या काही कला आहेत, त्याचाही शोध घेणं महत्त्वाचं असतं, कारण त्या बांबूच्या कलेच्या अंगानं बांबूचाही प्रसार होत असतो आणि त्यामध्ये काम करणारी जी काही माणसं आहेत, त्यांची जी कलात्मकता आहे ती सर्वांच्या समोर यायसाठी हे महत्त्वाचं आहे. तर आम्ही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जे शहर आहे, जे पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण समजलं जातं, तिथं आमचे मित्र जे आहेत महेश जोहेकर, की ते पतंग बनवतात. आता पतंग हा बांबूच्या कड्यापासून बनवला जातो. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये जो वापर आहे ते मटेरियल आहे ते बांबूचं महत्त्वपूर्ण मटेरियल आहे. तर हे विविध प्रकारचे त्यांनी जे असे जे पतंग बनवत असतात. एक इलेक्ट्रिक इंजिनियर आपला व्यवसाय सांभाळून एक छंद जोपासतो आणि अशा प्रकारचे हे जे पतंग बनवण्याचं जे त्यांचं काम आहे, कौशल्य आहे, ते किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांच्याकडून आपण समजून घेणार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. की तुम्हाला ह्यासाठी मी पहिला आम्ही विकत पतंग घेत होतो, पण आता मी पतंग कलाकारीमध्येच उतरलो. म्हणजे कसं घरातच आपण पतंग तयार करायचे आणि याला प्राधान्य द्यायचे. मुला मुलींना वगैरे पतंग आमच्या कोकणात कसं आहे, बांबू खूप सुंदर होतोय. बांबूच्या इतका सुंदर बांबू आहे माहितीये का. आणि आसाम, त्याच्यानंतर बाहेरनं वगैरे बांबूच्या वगैरे काड्या, कलकत्ता, इकडं तिकडे भरपूर बांबू. त्या साईडला गुजरात, इकडे तिकडे पतंगला खूप खेळ खेळतात. लक्षात आलं ना. तर आपल्याकडे तसं पतंग निर्मिती नागपूरला वगैरे होते, नागपूरला वगैरे. तर आता मी घरातच चालू केलेले पतंग वगैरे. आणि या काड्या बिड्या आपण बाहेरनं मागवत नाही. आम्ही स्वतः जसं जसं आपल्याला पावल्या वेळा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण काड्या वगैरे सगळं करतो. तर आणि पतंग सुद्धा आता आपण चालू केलेले वेगवेगळ्या लहान मोठ्या साईजचे मोठे पतंग. माझे पतंग हे मोठे असतात बरं का. म्हणजे मला जास्ती फॅन्सी पतंग मध्ये खूप हे आहे. आणि आता हा माझा हा ना, याच्यापेक्षा हा पतंग आहे ना, हा पतंग हा 4-5.5 फुटाचा काहीतरी. पण जवळजवळ 6-6.5 फुटाचे वगैरे जे पतंग आहेत ना, ते सुद्धा मोठे पतंग करण्यात माझी हे. आणि आता यावर्षी वेंगुर्ला पतंग मध्ये महोत्सव मध्ये सुद्धा आम्ही आमची हे सादर करणार आहोत, ही पतंग. त्यासाठी मी आता प्रयत्न चालू आहे. आणि आता मकर संक्रांतीला आम्ही एक छोटासा कार्यक्रम करणार आहे. आणि मुलांना आणि जे कोण असेल या भागात खेळणाऱ्या मुलांना वगैरे विशेष म्हणजे प्रवृत्त करणार, की बाबा तुम्ही हे जे छंद आहे ना, हा पतंगचा इतका सुंदर छंद आहे. मुलांनी याच्या धावपळ होते, व्यायाम होतोय, काय हवेचं तुम्हाला वाऱ्याचं ज्ञान मिळते उत्कृष्ट. वारं कुठल्या सीझनला कुठलं वारं असतंय, ताण कसा असतोय, दोरा कसा असतोय, काय दोऱ्या कुठल्या पद्धतीचे दोरे वापरायचे वगैरे ना, याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलोय. आणि जास्तीत जास्त मुलांना म्हणा किंवा सगळ्या यांना आपण पतंग मध्ये प्रोत्साहन द्यायसाठी म्हणून मी हे करायला लागलोय. आता हे मी या घरातच आम्ही सगळ्या या काड्या हे सगळ्या हो ह्या सगळ्या ह्या काड्या आहेत ना सगळ्या ह्या. आणि बांबू सुद्धा तसा म्हणजे कसं की हा जो बांबू आहे हा माणगा बांबू आहे. परंतु आता मला बोरबेट मध्ये सुद्धा मी मागवलेला आहे बांबू. एका ठिकाणी बोरबेटचं सुद्धा मी घेतलेलं आहे. पण बोरबेट मध्ये मला वाटतं ह्याच्यापेक्षा जरा सुंदर काड्या निघतील आणि छान येईल. आणि माझं असं मत वैयक्तिक असं, तुम्ही माझ्याकडे आलात मला खूप आनंद वाटतोय काय. आणि साहेब आलेले आहेत, पाटलोबा साहेब, पाटील साहेब. माझा असं कारागिरीसाठी जो लागतो, म्हणजे पतंग कारागिरीला कसं ह्याच्या गाठी असतात ना, इथल्या गाठी. आता मी तुम्हाला दाखवू शकतो. हा ह्या ज्या गाठी आहेत ना, ह्याची पेरं म्हणतात त्याला. ही पेरं लांब लांब पाहिजेत. आता ही जवळजवळ हे जी पेरं आहेत ना, ह्याच्यातलं जो हे अंतर आहे ना, 20, 18, 19, 17, 18, 19 आहेत. पण जे पतंगला जो लागणारा जो पर्टिक्युलर जो बांबू येतो ना, त्याची पेरं जवळजवळ 22, 24 इंचची पेरं आहेत त्यांची. तशा पद्धतीचं जर इथं जर लागवड थोडीफार केली तर निश्चितपणे पतंगच्या काठीला कलकत्त्यावरनं वगैरे मागवतात ना, त्याच्याही पेक्षा आपल्याकडे उत्कृष्ट प्रजातीचा बांबू तयार होणार काय. आणि बांबूमध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा आहे. आणि बांबूमध्ये फ्युचर चांगलं आहे बघा. जे कोण काम करणार असतील ना, आता हे माझा छंद म्हणून मी करतो, पण हे मी छंद म्हणून करत होतो. पण आता लवकरच आता आपण वेंगुर्ला पतंग महोत्सव झाल्यानंतर आपण स्वतःच आपण इथं मोठ्या प्रमाणात पतंग हे करणार आहे, उत्पन्न करणार आहे. आणि पप्पा जे पतंग बनवतात आणि त्यामध्ये
म्हणजे तुमचाही सहभाग असणार, तुम्हाला येत असणार पतंग बनवायला है ना? मला आता मग बाबा मदत करता तुम्ही, आता मम्मी बाबांकडून किंवा तुम्ही शिकते. दोघी पण मदत करत असणार ना? मी बाबांकडूनच शिकते ते. हा. आधी म्हणजे बांबू आणल्यापासून रान बांबू येऊन ते बांबू आणतात ना, हा. मग तिथून ते जायचं तिथे त्या बागेत हा. वगैरे, मग बांबू कटिंग वगैरे करून आणायचे, हा. मग ते सगळे- सुकवायचे, हा, काड्या काढून. सुकवायचे. आम्ही वरती सुकवतो हा. टेरेस वरती. हा. मग नंतर त्याला पत्र्यावर. कटिंग करून मग शेप चांगला देऊन स्मूथ वगैरे करून मग ते मग नंतर पेपर ते हे पतंगसाठी पेपर आणलेत ना, हा. ते कटिंग वगैरे करून मग पेपर हे असे मोठे मोठे पतंग तयार करायचे हा. असं. नाही म्हणजे आता हे काड्या काढण्यापूर्वी काय करायला लागतं? फाडून घ्यायचं बांबू. नाही म्हणजे तुम्ही काय ओलं करायचं काय? नाही हा बांबू पूर्ण आधी सुकून वाळवायला घ्यायचा. लागतं. हा. बांबू सुकून तुमचे असे वरणाचे त्याची भकलं करायची, म्हणजे त्याचे हा, दोन चार करायचे. असे 4 तुकडे करायचे, असे त्याचे काड्या काढून सुकवून घ्यायच्या. हा. आणि बांबूला याला ट्रीटमेंट करावं लागते. आता ही जे ना, ही आता एक सहज ट्रायल साठी म्हणून मी काढलेले आहेत, पण ह्याच्यावर हा. कसं असतं, ही जी काडी आहे तुमची, हा. ही जी काडी आहे, हा. तर ही काडी लॉंग लाईफ गेली पाहिजे. म्हणजे गेली जरी पाहिजे, अशी बरोबर. सेव्ह करून ठेवली ना, हा. 15-20 वर्ष या काडीला कीड लागली नाही पाहिजे. हा. ते- हे टूल केलेले, ही सगळी मी स्वतःच्याच यांनीच केलेली आहेत. घरात बरं. आपल्याला जशा पद्धतीची पाहिजेत ना, अशा म्हणजे तुम्ही पद्धतीने. हत्यार कुठून तयार आणली नाहीत? नाही हत्यार वगैरे काय आणलेले नाहीत. हे सगळे आम्ही तुम्ही आमच्या अशी घरी बनवून- आपल्याला जशी लागतील ना तशी आपण हे सगळे हत्यार आपल्याला पाहिजे तशी ते हॅक्सॉ ब्लेड वगैरे असतात. मग कुठलं तरी काहीतरी इकडनं तिकडनं गोळा करायचं. छंद जोपासताना फारशा गोष्टी करायच्या नसतात. म्हणजे विक्रीत छंद हा जोपासताना. तयार आणायचं नाही, हा, आपण तयार करू. वगैरे काय आणायचं नाही. आपल्या कलेने आपल्या ह्याच्यानुसार सगळं करायचं. आता हे मी हे केलेलं. त्याच्यानंतर तुमचं हे वेगवेगळी लहान लहान जे टूल आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला मोठं तुमचे हे पण लागतं, कोयते वगैरे छोटा कोयता. असे. हा, आता हे जे टूल आहेत ना, वेगवेगळ्या डिग्रीमध्ये वेगवेगळे अँगल आहेत. म्हणजे कुठल्या अँगल मध्ये कुठलं टूल वापरायचं, कुठं किती ताकद वापरायची. आता अजून एक माझ्याकडे एक छोटासा एक टूल आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहेत. अजून 5-6 टूल आहेत तिकडे खाली पडलेले आहेत. तर ह्याच्यामुळे कसं होतं की आपली एकतर एकाग्रता वाढते, आपल्याला इंजिनिअरिंग कळते. हा. वळला की लहानपणाच्या आवडीतनं, हं. तर हा पतंग बनवण्याचा व्यवसाय तुम्ही व्यवसाय म्हणण्यापेक्षा हे छंद जोपासत असताना, पुढे काम करत असताना, हं. की तुम्हाला असं व्यक्तिगत काय वाटतं की म्हणजे मला असं व्यक्तिगत वाटतंय की हे एक आर्ट वर्क आहे, हं. कलाकुसरीचं काम आहे. आज इतर ठिकाणी इतर देशातनं सुद्धा नाही का पतंग खूप फॅन्सी पतंग करणे वगैरे आहेत ना, एक कला आहे. आणि ह्याच्यात कसं आहे, एक वेगळा आनंद मिळतो आपल्याला. ह्याच्यात एक वेगळा आनंद मिळतो. आणि मुलांना ही हस्तकला जोपासता येणं गरजेचं आहे. कारण आता सगळं मोबाईलचा वगैरे जमाना झालेला आहे. आणि आपण छानपैकी एखादं आर्ट वर्क जर केलं तर फार बरं वाटतं. एक मानसिक समाधान जे मिळतं ना, खूप वेगळं समाधान असतं. बरोबर आपल्या कलेला कोणतरी बाबा प्रोत्साहन देतंय, बरोबर. उठाव देतोय. तर ह्याच्यामुळे कसं होतं की एक इच्छाशक्ती वाढते. आणि आपण इतर जे व्यवसायात ना धंद्यात, आता मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. मला माझी इलेक्ट्रिकची कामं असतात. पण त्या कामातनं जरा ह्या कामाच्या वेळी मी हे काम करत असतो ना, मनाला इतकं तिकडचा ताण तणाव निघून जातो आणि खूप आनंदी राहतो मी. बरोबर. खूप आनंदी आणि उत्साह वाढतो. आणि वेगवेगळ्या